कृष्णाय वयं नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी, विद्यारंभे करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। नमस्ते भगवान् व्यास सर्वशास्त्र कोविद, ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ति सत्यवती सुता। लोकेश्वरं ततं जगच्चक्षु सत्कर्मं तव भाजितं, करोमि तच्चर्यविघ्नं पूर्णमस्तु सत्मर्जना। नमस्तुभ्यं भगवते ज्ञानवैराग्यशालिने, नारदाय सर्वलोकपूजिताय सुरर्षये। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद, एकत्तता प्रकाशेन मदज्ञानविनाशय। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते, गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं, ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हरे कृष्णा हरे राम, राम राम हरे हरे। म्हणा सर्वांनी कृष्णा हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्णा, कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे 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 हरे। राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण। म्हणा सर्वांनी म्हणायचं, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गणपती गजानन महाराज की जय। तिसऱ्या दिवसाच्या श्रीमद भागवताच्या सत्राला आपण सुरुवात करत आहोत। सकल संतांच्या पायी सकल देवतांच्या पायी साष्टांग प्रणिपात करतो। तुम्ही सर्व मायबाप श्रोतृ मंडळी आहे, तुमचं स्वागत करतो आणि सत्राला सुरुवात करतो। आज गर्दी कमी आहे का वाढली, वाढून राहिली का कमी होऊन राहिली गर्दी की लक्षात नाही? कारण कसा आहे, आजच्या या कलियुगामध्ये आपण जो परमार्थ करतो हा आपण आपल्या सवडीनुसार करतो। ज्या दिसताय महाराज चालू असतो व्हायचा आहे, मग झोप घेऊन तू एखादी नाही का ज्ञान यज्ञ सप्ताह हा इथं पिक्चरचे गाणे नाही हो, इथं तमाशा नाही हो, नाही हो, इथं ज्ञान यज्ञ सप्ताह आणि ज्ञानासारखं या जगामध्ये पवित्र दुसरं नाही आहे। माऊली सांगतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये, या जगामध्ये ज्ञानासारखं पवित्र नाही आहे। जसं चैतन्य पवित्र आहे तसंच ज्ञान पवित्र आहे। सांगून दिलं मी चैतन्य म्हणजे काय, आपल्या हृदयामध्ये निवास करणारी शक्ती, अलौकिक शक्ती। ममावंशाचे जीव लोके जीवभूते सनातना, ते प्रत्येक चराचरामध्ये वास करते आणि ती शक्ती मी सांगून गेलोय काल, ते दिसत नाही, ते दिसत नाही म्हणून चांगली आहे। कशी आहे होते माहित आहे का तुम्हाला, शक्ती कशी आहे ते? ती शक्ती त्याचा जर विचार केला तर ती आहे श्वेताश्वर उपनिषद मध्ये त्याचा श्लोक आलेला आहे। आपल्या हृदयामध्ये जे विराजमान आहे ते ज्याच्यामुळं आपण जिवंत आहोत। मेलेल्या माणसाचा आणि आपल्या माणसात काय फरक आहे हो? काय फरक आहे? त्यालाही डोळे आहे, त्यालाही कान आहे, त्यालाही शरीर आहे, त्यालाही पोट आहे, त्यालाही हात आहे, सगळंच आहे। मग फरक काय आहे? त्याच्यामधलं काय निघून गेलं म्हणजे तो मृत झाला, काय फरक आहे? त्या शक्तीचा, फक्त त्या परब्रह्म तत्वाचा। कसं आहे ते श्वेताश्वर उपनिषद सांगतो। प्रत्येकाला केस आहे की नाही? आता हा तुम्ही घरी प्रयोग करून पहा। एक आपल्या डोक्याचं केस कापायचं आणि ते केस कापल्यानंतर त्याचा जो अग्रभाग आहे त्याला शेंडा म्हणतो, तो कापाचा त्यातला, आणि त्या शेंड्याचे 10,000 भाग करायचे। तेवढं परब्रह्म तत्व लुप्त आहे, सूक्ष्म आहे। प्रयोग करून पाहता का? दिसतो का? अनेक जणांनी प्रयोग केला की मेलेला माणूस आता बा मरणासन्न अवस्थेत आहे, त्याचा जीव जातोय, तेव्हा याला काचेच्या पेटीत हे परब्रह्म तत्व काय आहे, कुठून जाते, काय आहे याचा शोध घेऊ। अनेकांनी शोध घेतला पण शोध लागला नाही, कारण या जगामध्ये फक्त दोनच गोष्टी सूक्ष्म आहे। त्या दोन गोष्टी सूक्ष्म म्हणजे एक आहे परब्रह्म तत्व जे आपल्यामध्ये विराजमान आहे, आणि दुसरं सूक्ष्म आहे म्हणजे कर्म। आता त्याकडे जात नाही, कर्मही सूक्ष्म आहे आणि परब्रह्म तत्वही आहे, आणि त्या परब्रह्म तत्वाला साष्टांग प्रणिपात करतो। काल आपण बघून गेलो, कालच्या सत्रामध्ये काय बघितलं? महाभारतात गेलो। महाभारतामधून नाही का धृतराष्ट्र आणि पंडू यांचे वडील कोण आहे तो इतिहास बघितला। तो इतिहास सांगत नाही सहसा कोणी, तरी सांगितला। राजा परीक्षितीचा जन्म कसा झाला हे पाहिलं आणि त्यानं काय केलं, म्हणून त्याला 7 दिवसाचा काय भेटला, श्राप भेटला की याचा 7 दिवसामध्ये काय होईल, तक्षक नागाने याचा प्राण जाईल। तो जर श्राप नसता भेटला तर भागवत आपल्याला ऐकायलाही नसतं भेटलं, शुकही नसते भेटले, आपल्याला व्यासही नसते भेटले,
नाही का. 88,000 सैनिक ऋषी नसते भेटले, सुतही नसते भेटले, मिधुरी नसते भेटले, मैत्रही नसते भेटले. ज्याप्रमाणे त्या दशरथानं बाण मारला आणि त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांना श्राप दिला. दशरथाच्या जन्मामध्ये त्याला 7 वर्ष मूल बाळच नव्हतं, पण त्याच्या श्रापामुळे ते झालं. श्रावण बाळाच्या श्रापामुळे त्यांना मुलं झाली. तसंच हे राजा परीक्षित गौरमुख नावाच्या शिष्याने त्याला सांगितलं की शमीक ऋषींचे जे पुत्र आहे शृंगी ऋषी यांनी श्राप दिलाय की 7 दिवसामध्ये तुमचा मृत्यू येईल. तत्क्षण त्या राज्याचा त्याग केला. लालसा आहे काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ही प्रत्येकाला लालसा असायला पाहिजे. तेही बघितलं. आणि व्यासांचे पुत्र ते साक्षात शंकराचं स्वरूप आहे असे शिवकमुनी हे त्यांना भेटले अधिकार संपन्न झाल्यावर. कारण देवच आपल्याला गुरु रूपाने मिळतो, पण अधिकार झाल्यावर. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे होय देव गुरु. ही कथा आहे, भागवत कथा आहे. मी सांगून गेलो. फळ आहे 17 पुराणांचं, 6 शास्त्राचं, 4 वेदांचं झाड आहे. संपूर्ण त्याचं फळ म्हणजे भागवत आहे. की ह्या भागवतानं पिशाच योनीला प्राप्त झालेला धुंदुकारी याचा सुद्धा उद्धार होतो. आणि या भागवतामुळे 7 दिवसामध्ये माणूस मोक्षाला प्राप्त होतो. ते तर जाऊ द्या, अजून एक कथा आहे त्या भागवतामध्ये. कोणाची कथा आहे सांगतो मी, समोर सांगणार आहे. की त्याला मोक्ष फक्त 2 घटकेमध्ये मिळाला. 2 घटका म्हणजे 40 मिनिट. त्या 40 मिनिटामध्ये मोक्ष मिळाला. 7 दिवसाचा तो भाग मिळाला. शुकसंका देवी उभारीला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता. आणि असं वैराग्य प्राप्त झालं कोणाला? राजा परीक्षितीला. गंगा किनारी आले, त्यांना शुक भेटले आणि ते आता भागवत कथा सांगत आहे. माझा उद्धार होईल असं काहीतरी शास्त्र सांगा, मला ज्ञान द्या. त्यावेळेस शुक रूप सांगत आहे. हे राजा, कथा सांगता सांगता त्या कथेमध्ये अनेक कथा आहे आणि आपल्या वेळात जेवढा होईल तेवढा सांगतो मी. कारण गोष्ट अशी आहे, या कथा आता आपल्यासारखी त्यांनी ऐकली का कथा? 2 घंटे विश्राम, 3च घंट्याची ऐकली कथा नाही. जे बसले की बसले, उठलेही नाही डबल. आपण तरी उठतो, घरी जातो नाही का, अजून पुन्हा दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन येतो. नाही, तसं नाही त्यांचं. बसले की बसले, साथही. त्यामध्ये अनेक कथा आहे आणि अनेक कथेंचा आपण जेवढ्या आपल्या वेळामध्ये होईल तेवढा आता आपण प्रसंग पाहू. हे राजा, मी तुला सांगतो पहिले काय, की ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी कुठे गेली होती, कुठे लुप्त झाली होती. त्यानंतर आपण ज्याला भगवंत म्हणतो, विष्णू भगवान किंवा ब्रह्म भगवान, यांची उत्पत्ती कशी झाली तेही सांगतो. तुम्हा सर्वांना माहित आहे की ब्रह्मदेवाची उत्पत्ती कुठून झाली आहे? हो, ब्रह्मदेव कुठून निर्माण झाले आहे? भागवतात तुम्ही ऐकत असता की नाही? विष्णू भगवंताच्या नाभी कमलामधून जे कमळ निघालं, त्या कमळामध्ये ब्रह्मदेव यांची निर्मिती आहे. मग आता विष्णू भगवंताच्या नाभीमधून जर ब्रह्मदेव निघाले असेल तर विष्णू भगवान कुठून आले? ज्यांना कोणी निर्माण केलं? यांना कोणी निर्माण केलं माहित आहे का तुम्हाला? सांगतो. याचा जर उत्तर बघायचं असेल आपल्याला तर थोडं शिवपुराणामध्ये घुसावं लागेल. शिवपुराण. आणि त्या शिवपुराणामध्ये कथा आहे की भगवान महादेव
यांच्यापासूनच सर्व सृष्टीचं काय आहे निर्माण आहे. नृत्यही त्यांच्यात जवळून आहे, संगीतही त्यांच्यात जवळून आहे. सर्व त्या सर्व महादेवापासूनच आहे. महादेवानं आपल्या 10व्या अंगाल्या शरीराच्या अमृत लावलं आणि त्या अमृतामधून विष्णू भगवंताची उत्पत्ती आहे. प्रत्येक जीवामध्ये वास करणारी शक्ती. आणि ते विष्णू भगवान म्हणू लागले, माझं कार्य काय आहे मला सांगा, माझं नाव काय आहे. तुम्ही प्रत्येक जीवात वास करणार आहे म्हणून तुमचं नाव विष्णू. विषय धातूपासून त्याचं उत्पत्ती झाली आहे. आणि मीच तुमच्या पोटी पुन्हा येईल ब्रह्मरूपानं. म्हणून काही कालांतरानं ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. आणि या तिन्ही देवांकडे काम दिलाय, एक एक डिपार्टमेंट दिलाय. तुम्हाला सर्वांना माहित आहे भगवान महादेवाकडे कोणता आहे हो का, कोणतं डिपार्टमेंट आहे लक्ष आहे का माझ्याकडे. झोपून राहिली का आजीबाई, झोपू नका असं म्हटल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष तिकडेच जाते. नाही का, लक्ष इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. हो, कथा वेळेवर चालू होते आणि त्याच्या अगोदर आपण आलो पाहिजे. त्यातला भाग सुटला नाही गेला पाहिजे. रामकथा चालूच असताना हनुमंताचं तेच काम आहे, पहिले जेवून बसतात हनुमंतराय आणि सर्वात शेवटी जातात. आपण सर्व आवाज ऐकून मग येतो. असा आहे. ब्रह्मदेव विष्णू भगवंताच्या नाभी कमलामधून प्रगट झाले आणि ते पाहू लागले की ह्या कमळावर ब्रह्मदेव कुठं आहे हो, कमळावर आहे. विष्णू भगवंत मी सांगून गेलो काल, पाण्यावर समुद्रावर. नारायण म्हणून त्यांचं नाव आहे. नार म्हणजे पाणी, अयन म्हणजे शयन करणे, म्हणून त्यांचं नाव नारायण आहे. ब्रह्मदेव म्हणून लागले ज्यावेळेस त्या कमळामधून निर्माण झाले, निर्मिती झाली आणि बघू लागले की मला निर्माण कोणी केलं. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे. मला उत्पन्न करणारा कोण आहे, मला उत्पन्न करणारा कोण आहे, माझा बाप कोण आहे, माझी माय कोण आहे हे शोधण्यासाठी ज्या कमळाचं देठ होतं त्या देठामध्ये ब्रह्मदेव सूक्ष्म रूपाने गेले. त्या कमळाची जी दांडी होती किंवा जे कमळ होतं ते कन्हेर फुलासारखं थोडस लालबट होतं. आणि त्या देठाचा विस्तार व उंची अनंत योजने होती. ब्रह्मदेव त्या देठामध्ये गेले. किती वर्ष गेले हो, 1 वर्ष नाही तर 100 वर्ष त्या देठामध्ये बघण्यासाठी गेले की मला निर्मिती कोणी केली, माझी आई वडील कोण आहे. पण 100 वर्ष जाऊनही त्यांना अंत लागला नाही. खाली उतरले पण अंत लागला नाही. वरती आले, पुन्हा वरती आले तर पाणीच पाणी, काहीच दिसलं नाही. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी बोलू लागली, तप कर. मी सांगून गेला तप म्हणजे काय, तपाशिवाय नाही हो. तपाचे सामर्थ्य कपिला मूप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाली, तप करा. ब्रह्मदेवाने पुन्हा अजून तप केलं आणि तप केलं. त्यानंतर विष्णू भगवंतांनी त्याला दर्शन केलं आणि विष्णू भगवान म्हणू लागले, दिव्य सहस्राणां भोग दर्शनो जीता लीलात्म बीजो भजेंद्रियं. चतुर्भुज रूपात प्रगट भगवंत प्रगट झाले आणि म्हणू लागले, काय ब्रह्मदेवा तुम्ही तप केलाय. कारण तप हे काय आहे का, देवाचं हृदय आहे. मी सांगून गेलो, काया क्लेशो तपहा. किती दिवस तप करायचं आपल्याला वर्षातून. या एरियामध्ये ज्ञानयज्ञ सप्ताह एकच होते की नाही, इकडे 2 होतो, दुसरा पुन्हा. मग 7 दिवस जर आपण मानसिकतेने जर इथं उपस्थित राहिलो
हरकत काय आहे, नुकसान काय आहे तुमचं? नुकसान काहीच नाही. ची गंगा आहे, या गंगेमध्ये तुम्ही काय केली पाहिजे तर स्नान केलं पाहिजे. कथा त्रिवेणी संगम संगम कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम नाम देव भक्त आणि नाम देव भक्त आणि नाम देवीचे उत्तम जगतान वंदिता देवीचे सुंदर प्रमाण मला जे पाहिजे होतं ते मिळालं. कथा त्रिवेणी संगम इथं काय आहे? इथं म्हणजे एक तारखेला भंडारा आहे, मग आता एक तारखेला जाऊ आपण नाही हो. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. इथं देवही आहे, भक्तही आहे आणि भगवंताचं नामस्मरणही आहे. कारण एरवी आपण भगवंताचं नामस्मरण करत नाही, कथा कीर्तन ऐकत नाही. त्या टीव्ही मध्ये संस्कार चॅनल आहे, आस्था चॅनल आहे, ते आपण लावतच नाही. जी मराठी लावतो, ऐकतो का वर्षभरात? मग 7 दिवस आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे की नाही? मग काय होते हो, फायदा काय? जळती दोषाचे डोंगर समोसा आहे म्हणतात, शुद्ध होती नारी नर. सारी मग घरी जा धनी जागा मधा धनी जानी मग शुद्ध होती नारी नर. काय होतं तर जे आपण चुका केल्या, माहिती आहे का तुम्हाला चुका केल्या म्हणून? अरे चूक झाली म्हणून आपण जन्माला आलो. लक्षात ठेवा ही गोष्ट, बाकी नाही घेतलं चालेल. चूक झाली म्हणून आपण जन्माला आलो. चूक जर आपल्याकडून झाली नसती तर आपण वैकुंठात असतो. वैकुंठात चुका झाल्या, कायमी चुकलो गा मागे नेणवीचे काही, ते मज आठव नाही. आहे की नाही? आपल्या काकड्याच्या भंगामध्ये कायमी चुकलो गा मागे नेणवीचे काही, मी माझी भुललो गा दीप पतंगा सोयी. काहीतरी चुकलं आहे आपलं, नकळेचे पाप पुण्य ते मज आठव नाही. अनेक जन्माचं पाप, अनेक जन्माचं पुण्य आपल्या खांद्यावर आहे. ते हलकं करायचं आहे, नाहीच करायचं आहे. आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यातून काय वेगळं व्हायचं आहे. कारण हे काय आहे, घड्याळ आहे. त्या घड्याळामध्ये जसे काटे आहे, त्या काट्याप्रमाणे आपण फिरत आहोत. त्या सेकंद काट्याला विचारलं कोण? मिनिट काट्याला. घड्याळात किती काटे असते हो? 5. काय उत्तर आहे? काय उत्तर आहे? उत्तर सांग ना. 3. आणि त्या मिनिट काट्यानं सेकंड काट्याला विचारलं का हो तुम्ही एवढे फिरता, तुमचं काही हात पाय दुखत नाही का? हो काय करू म्हणे राजू, असं वाटतंय का एका ठिकाणी थांबून द्या आपण. हे मशीनच अशी आहे म्हणे का ते फिरवतच म्हणे. ही मशीन आहे. मी सांगितलं याच्या अगोदर एक वाक्य बोलून गेलो, कर्म सूक्ष्म आहे
आणि त्या कर्मानंच आपल्याला इथं यावं लागतं. देवाला बोलवावं लागतं, नाही का? संत आपल्याच इच्छेने येतात आणि आपल्याच इच्छेने जातात, पण आपल्याला काय मारते सांगू का तुम्हाला? आता थोडस गावराणी भाषेत सांगतो. कंबरड्यावर लात मारतो, चल ये इकडे इकडे, हे भोग पहिले. आता एक अजून थोडसा आतमध्ये आतमध्ये जातो. कर्म जे आपण कर्म करतो त्या कर्माचं पापही झालं नाही पाहिजे, पुण्यही झालं नाही पाहिजे. हे महत्वाचं वाक्य बोलतो तुमच्या समोर. पहा, आपण जे कर्म करतो ते कर्म पाप आणि पुण्य घडवतं. ते पापही घडलं नाही पाहिजे, पुण्यही घडलं नाही पाहिजे. अलिप्त असलं पाहिजे त्या कर्मापासून. पाप जर झालं तर ते भोगायला यावं लागतं, पुण्य जरी झालं तरी भोगावं यावं लागतं. दीपाची प्रकाशे जसं ज्याप्रमाणे संत वागतात, संतांचं कर्म कसं आहे, त्या कर्माचं त्यांना लागत नाही, पापही लागत नाही, पुण्य लागत नाही. आता कर्म करावे हे गुंतले त्या स्वभावे, आणि कधी जरी आगवे तरी अकर्ता तो. दीपाची प्रकाशे गृहेचे व्यापार जैसे, नाही का? तो कर्मे करी सकळ परी कर्म बंधना नाकडे, जैसे अलिप्त कमळ जडी जैसे. संतांचं कर्म कसं आहे समोर जाऊच आपण आता भागवतामध्ये. आता विषय निघाला म्हणून सांगतो. संतांचं कर्म जे आहे ते करतात तर कर्म नवे नवे आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच वागतात, पण त्यांचं कर्म त्याला बाधत नाही. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. तुकाराम महाराजचं बघ आहे, आणि आपल्याला म्हटलं धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. पाय एक भावगीत आहे, अंधारात होते पाप नाही का, उजेडात पुण्य आहे. ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप, नाही का? म्हणून संतांचं कार्य कसं आहे तर दीपाचे प्रकाशे गृहीची व्यापार जैसे, देई कर्म जैसे योग युक्ता. तो कर्म करी सकळे परी कर्म बंधना नाकडे, जैसे जडी जडी जडे पद्मपत्र. अर्थ समजला काय? नाही, सांगतो आता. कारण माऊली त्याच्यासाठी अवतार आहे. कशासाठी? एवढी मोठी संस्कृतातली भगवद्गीता प्राकृत भाषेत आणली. ते समजत नव्हती म्हणून आलं, आणि तेही समजत नाही आपल्याला, तेही वेळ नाही. कशाला? ज्ञानेश्वरी वाचणे करता आहे का? वाचता का तरी एक पान? आता आम्ही वाचत नव्हतो, पण आता दैवयोगानं काहीतरी पुण्य असेल, नाही वाचण्यात आलं, इथं बसलो, नाही का? जसं ज्या प्रकारे, ऐकून घ्या, फार महत्वाचं बोलतो. घर आहे, घरामध्ये अंधार आहे. मग आपल्याला समजा कर्म करायचं असेल, काम करायचं असेल, आपण काय करतो? दिवा लावतो, आणि त्या दिव्याच्या प्रकाशानं घरामध्ये काम करतो. इथपर्यंत बरोबर आहे का चुकीचं आहे? मग तुम्ही सांगा आता मला, तुम्ही काम करता का तो दिवा काम करते? हो, हा? काम तुम्ही करता, दिवा करतो का? तसं संतांचं आहे. तो कर्मे करी सकाळे परी कर्म बंधना नाकडे, जैसी जडी जडे पद्मपत्र. ज्याप्रमाणे त्या कमळामध्ये, कमळ कुठं असतं? हो, गच्चीवर असतं का कमळ? हा, कुठं? सरोवरामध्ये असतं. आणि त्या सरोवरामध्ये काय असतं? चिखल. आणि त्या चिखल त्या कमळाला लागतं का? हो, नाही. मला काय सांगायचं आहे, कर्म असं केलं पाहिजे की त्याचं पापही नाही आणि पुण्यही आपल्याला अंगाला लागायला नाही पाहिजे. काहीतरी चुकलाय आणि चुकलाय म्हणून आपण इथं आलेलो आहोत. मग इथं आल्यावर काय केलं पाहिजे? भागवत ऐकलं पाहिजे. काय उत्तर आहे तर दुसरं? कारण मला माहित आहे, झोपू नका कोणी, मला माहित आहे. काय मला दिसते बरं इथून त्या वर्गामध्ये
काय 50-60 विद्यार्थी असतात. शिक्षक एकच असतो. त्या शिक्षकाचं बरोबर लक्ष असते प्रत्येक विद्यार्थ्यावर. नाही का? कुठं होता आपण? तपहा काया क्लेशो तपहा. आकाशवाणी झाली आणि ब्रह्मदेवानं काय केलं? पुन्हा तप केलं. विष्णू भगवंतानी आदेश दिला की तुम्ही सृष्टी उत्पन्न करा. आणि सृष्टी उत्पन्न केले. आणि सृष्टी उत्पन्न करताना ब्रह्मदेवाने सनकादिकांची उत्पत्ती केली. सनकादिकांना ब्रह्मदेवाने उपदेश दिला की तुम्ही काय करा? प्रजनन करा. तुम्ही सृष्टीचा विस्तार करा. पण सनकादिक म्हणू लागले की मला या संसारात पडायचं नाही. तर त्यांचं कामच आहे दिनरजनी हाची दंदा गोविंदाचे पवाडे मेहनती काही टाना टोना नाम स्मरणा वाचुनी. शेवटी श्राप दिला की 5 वर्ष झाले निघून गेले. ब्रह्मदेवाच्या भ्रुकुटीमधून वीरभद्र प्रकट झाले. त्यानंतर 10 प्रजापती प्रकट केले ब्रह्मदेवाने. अंगिरा, पुलह, पुलस्त्य, वशिष्ठ अशा प्रकारे. आणि ब्रह्मदेवाच्या 2 अंगापासून कोण झालं? तर मनु आणि शतरूपा. मनु आणि शतरूपा. आणि मनु आणि शतरूपा प्रकट झाल्यावर म्हणू लागले. हीच कथा विदुरजी मैत्र यांना सांगत आहे. मैत्रे म्हणू लागले की ब्रह्मदेवाचे जे पुत्र आहेत स्वांभव, मनु आणि शतरूपा यांनी काय केले? तर ब्रह्मदेव आणि मनु आणि शतरूपाला म्हणू लागले की तुमचे कल्याण असो. तू तुझ्या पत्नीपासून स्वतः सारखीच गुणवान संतती नव्हे तर प्रजा नवे सृष्टीचा विस्तार करा आणि श्रीहरींची आराधना करा. यांचं जे मूळ आहे, आपलं जे मूळ आहे ते मूळ आहे कुठे? मनु आणि शतरूपा. नवे याला काश्यपी पृथ्वी सुद्धा म्हणतात. तेही आपण बघणार आहोत. मनु आणि शतरूपा ब्रह्मदेवाला म्हणू लागले मी तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सृष्टीचा विस्तार करू. पण आम्ही कुठे राहू आणि आमची प्रजा कुठे राहील? पृथ्वी जी आहे ती पृथ्वी समुद्रामध्ये बुडाली आहे. तर आम्ही कुठे राहावं सांगा आम्हाला. नाही का? ब्रह्मदेव विचार करू लागले. यांचा प्रश्नही हा व्यवस्थित आहे, बरोबर आहे. राहावं कुठं? कारण या आकाशगंगेमध्ये माणूस राहण्याचं एकच ठिकाण आहे, ते म्हणजे चंद्र. बरोबर आहे का? चंद्रावर राहता का तुम्ही? नाही. पृथ्वीवर तिथं काय आहे हो? काय आहे? पृथ्वीवर माणूस का राहतोय? ती 24 घंट्यामध्ये फिरते की नाही? आपल्याला भूगोल सांगतात. त्या पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 48 तास लागतात. बरोबर आहे? नाही, 24 तास लागतात. फिरते की नाही? आणि तरी आपल्याला वाटते का फिरते म्हणून? काय आहे तिथं मग? त्या न्यूटननं सांगितलं नाही? न्यूटन माहिती आहे का? गुरुत्वाकर्षण. सगळे जण चिपकले आहे की नाही? आणि या पृथ्वीमध्ये काय नाही हो? काय नाही त्याचा आपण विचारही करू शकत नाही. सोनं कुठून येते? सोनं नाही का? जे तुम्ही गाडीत पेट्रोल भरता येते कुठून? जे आपण खातो ते येते कुठून? त्या पृथ्वीमध्ये काय आहे हो? काय आहे? तर एका दाण्याचे 1000 दाण्याची जी शक्ती आहे ती पृथ्वीमध्ये आहे. बरोबर आहे? माझ्या समोर शेतकरी असेल, सोयाबीनचा 1 दाणा टाकला तर 1 झाड येते. त्याला किती येते दाणे? नाही का? पृथ्वी आहे. आणि पृथ्वी तर हे समुद्रामध्ये गेली आहे. ब्रह्मदेवा आम्ही कुठे राहू? ब्रह्मदेव विचार करू लागले. आणि विचार करता करता काय झालं की त्या ब्रह्मदेवाच्या नाकामधून नोज नाही का, नाकामधून काय झालं? अचानकपणे अंगड्या एवढा एक वराह शिशु बाहेर पडला. वराह म्हणजे माहिती आहे की तुम्हाला?
काय हा? वराह म्हणजे डुक्कर, ज्याला आपण अपवित्र म्हणतो की नाही हो. ही कथा कशासाठी असेल, याचा काय असेल तुम्हाला, याचा महत्वाचं सूचक काय आहे, काय असं वाटतं तुम्हाला? या कथा का दिल्या आहेत? कथा याच्यासाठी आहे का आपल्यासाठी आहे? काय की जेथे जेथे तुमची दृष्टी जाईल तिथं तिथं देव आहे, ही मानसिकता असली पाहिजे. त्यासाठी कथा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. नाही का? म्हणून पशु पक्षामध्ये तर जाऊ द्या, जिथं जिथं दृष्टी जाईल तिथे तिथं देव आहे. आपण अपवित्र म्हणतो त्याला नाही, कारण तोही शेवटी जीवच आहे की नाही. त्याच्यामध्ये जे परब्रह्म तत्व आहे ते कोण आहे? देवच आहे. जे बैलामध्ये आहे, जे म्हैशीमध्ये आहे, जे किड्यामध्ये आहे, जे गोमीमध्ये आहे. गोम पाहिली का तुम्ही? गोम आहे का तुमच्या एरियामध्ये? आहे? आता गोमा राहिला नाही ना, जिकडे तिकडे फरशा झाल्या ना, आता काय गोमा नाही का? मला काय सांगायचं आहे, जे परब्रह्म तत्व आहे ती आताच सांगून गेलो मी, किती केवढा आहे, केवढा आहे. विसरला का? विसरला बाबा. श्वेताश्वर श्वेत उपनिषद त्यामध्ये आहे. त्या केसाचं अग्रभाग कापायचा आणि त्याचे 10,000 भाग करायचे, तेवढं हे परब्रह्म तत्व आहे. मग रेडा आहे तर बा तेवढा आहे का परब्रह्म तत्व? नाही. हत्ती आहे तर मग हत्तीमध्ये जो आत्मा आहे तो का भरपूर मोठा आहे का? नाही, जेवढाच आहे. आणि तो कसा आहे तर तो हरिव्यापक सर्वत्र समाना. ज्याप्रमाणे सूर्य आहे, मी सांगून गेलो की सूर्याचा प्रकाश संपूर्ण आकाशामध्ये आहे, संपूर्ण आकाशगंगेमध्ये आहे, तसा तो आहे. वराहाची अंगणे एवढ्या ब्रह्मदेवाच्या नाकामधून प्रगट झाला आणि तो देखतच क्षणातच हत्ती एवढा झाला. मरीची त्यानंतर सनकादिक तर्क काढू लागले की वराहाच्या रूपात कोणता दिव्य पाणी प्रगट झालेला आहे. बोलो वराह भगवान की जय. स्कंद 3 मधले कसे आहे. वराह भगवान गर्जना करू लागले आणि ते गर्जना जनलोक, तपोलोक, सत्यलोक नाही का, तिकडे यांची गर्जना सर्वांना ऐकू लागली. कारण भगवंतच आहे ते. भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेला आहे आणि 24 अवतारामध्ये वराह भगवान आहे. गर्जना करू लागले तिन्ही लोकात. सर्व देव स्तुती करू लागले. भगवंत प्रसन्न झाले आणि देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लीला करत पाण्यात घुसले, जिथं पृथ्वी आहे तिथे. वराह देवाने काय केलं तर शेपूट उंच केलं, उंच करून वेगाने आकाशात गेले, आकाशात गेले आणि घुसळी मारली. मानेवरले केस विस्फारले आणि खुरांच्या आघाताने ढगांना चिरून टाकलं. त्यांच्या त्वचेवर राठ केस होते. लक्ष द्यायचे, लक्ष द्या. आणि आकाशामध्ये उडी मारून तेवढ्याच वेगाने ते कुठे शिरले तर ते या पाण्यामध्ये शिरले आणि आपल्या नाकांनी त्या पृथ्वीचा शोध घेत आहे. तेव्हा समुद्रात प्रचंड आवाज झाला आणि पाणी दुभंगल्या गेलं. तीक्ष्ण खुरांनी पाणी कापत 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 ते पृथ्वी जवळ गेले. मग हे पृथ्वी पाण्यात का गेली हा मोठा प्रश्न आहे. पृथ्वी पाण्यात का गेली? कारण भगवंताची लीला आहे. काय? भगवंत ज्या अर्थी उत्पन्न करतो त्या अर्थी त्याचा नाशही करतो. उपजते नाशे नाशले ते पुनर्पिन दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिप्रमेगा. माऊलींचा सगळा संकल्प आहे, भगवंताचाच संकल्प आहे, उत्पन्न करणे विनाश करणे. कल्पाच्या शेवटी भगवंत निद्रा घेण्यासाठी उद्युक्त झाले आणि श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात काय या पृथ्वीला सामावून घेतलं.
वराह भगवंत त्या पृथ्वीजवळ गेले आणि आपली पांढऱ्या रंगाच्या दाढेवर त्या पृथ्वीला घेत आहे, वरती येत आहे. पण वरती येता 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 काय झालं तर हिरण्याक्ष तिथे पोहोचला आणि हिरण्याक्षानं रक्त, तोंड, कान, दाढ, लाल माती टक्कर देऊन आला असे वाटत होता तो हिरण्याक्ष. आणि दाढावर पृथ्वी धारण करून वर आले तेव्हा हिरण्याक्ष आणि भगवंताचं युद्ध झालं. नारदांना श्रीहरींचा ठाव ठिकाणा विचारून तो रसातळात गेला. कोण? नारदांना त्याचा ठाव ठिकाणा विचारला. कोणी विचारला? हिरण्याक्ष. भगवंताला पाहिले आणि हिरण्याक्ष म्हणू लागला. कोणाला? भगवंताला, त्या वराह भगवंताला. अरे तू जंगली प्राणी इथे काय करतात आहे? कुठून आला तू? मूर्खा, पृथ्वीला सोडून दे इथे, असं म्हणू लागला. आणि हिरण्याक्ष तसा तर नव्हताच, मायावी सुद्धा होता. भगवंताचा पाठलाग केला, पण देवाने पाण्याच्या वर येण्याच्या अगोदर त्यांनी काय केलं? वराह भगवंत म्हणू लागले हिरण्याक्षाला, अरे तुझ्यासारख्या कुत्र्यांना शोधत फिरणारे आम्ही जंगली प्राणी आहोत. हिरण्याक्ष कोण आहे त्याची कथा बघणार आहोत आपण. जंगली प्राणी आहोत आम्ही, तुमच्या दृष्टांचा संवार करण्यासाठीच आम्ही इथं अवतार घेतलेला आहे. वराह भगवंत म्हणू लागले, तू पायदळवीरांचा सेनापती आहे तेव्हा मला मारून टाक व आपल्या बांधवाचे अश्रू पुस. हिरण्याक्ष चिडला, त्याने गदेने प्रहार केला, पण देवाने छातीवरचा प्रहार, कारण दोघही जण प्रवीण होते, प्रवीण म्हणजे कुशल होते दोघही जण. दोघांमध्ये युद्ध जुंपले, दोघांची शरीरे गदेने घायाळ झाली. गदा घायाळ झाली. ज्या प्रकारे एका गायीसाठी दोन वळू भांडतात त्याप्रमाणे त्या पृथ्वीसाठी दोघे जण भांडू लागले. ब्रह्मदेवाचे उद्गार ऐकल्यावर देवाने हिरण्याक्षाच्या हरवणीवर प्रहार केला, पण हिरण्याक्षाचा गदेला देवाच्या हातून गदा निसटली व पडली. देवाचा हाहाकार बंद झाला. देवाने सुदर्शन चक्राचे काय केले? स्मरण केले. हातात चक्र आले. हिरण्याक्षाने अत्यंत अग्नीसारखा तळपता त्रिशूळ देवावर सोडला, पण तेव्हा चक्राने त्रिशूळाचे तुकडे केले. हिरण्याक्षाला राग आला. देवाच्या वक्षस्थळावर ठोसा मारला व अंतर्ध्यान पावला. अनेक प्रकारचे मायावी त्यानं काय केले? शस्त्र सोडले. आणि शस्त्र सोडल्यावर वराह भगवंतानं काय केलं तर चक्रानं तोडून टाकले. इकडे दितीच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला. हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांची आई म्हणजे दिती. दिती म्हणजे द्वैत बुद्धी. सर्व दैत्यांना जन्म देणारी म्हणजे दिती आणि सर्व देवांना जन्म देणारी म्हणजे अदिती, जे अद्वैत बुद्धी आहे. हिरण्याक्षाने देवाला कवेत घेऊन बुक्क्या मारल्या, पण देवाने त्याच्या कानपटी ठोसा मारला व त्याचा संहार केला. बोलो वराह भगवान की जय. आता हिरण्याक्ष तर माहित आहे तुम्हाला, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे कोण होते हा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडस कुठं अजून पुन्हा मागे जावं लागेल. हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, त्यानंतर रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि दत्तवक्र हे कोणाचे अवतार आहे तर हे आहे जय आणि विजयाचे अवतार. जय विजय म्हणजे कोण तर हे भगवंताचे पार्षद आहे. कुठे राहतात हे तर हे राहतात वैकुंठामध्ये. भगवंताचे द्वारपाल आहे. जय म्हणजे कीर्ती आणि विजय म्हणजे प्रसिद्धी. संकाधिक वैकुंठात गेले जिथे जय विजय भगवंताचे द्वारपाल आहे. त्याला म्हणतात, आजच्या भाषेत काय म्हणतात हो? गार्ड, गार्ड
असते की नाही, आपण एखाद्या ठिकाणी जातो, होमगार्ड असतात गार्ड, तशी हे जय विजय गार्ड आहे, भगवंताची पार्श्व आहे. आणि तिथे संकादिक भगवंताचं दर्शन करण्यासाठी गेले. निश्रेयस नावाचं वन आहे, ते वन 6 ऋतूंनी संपन्न आहे. भगवत दर्शनाकरिता संकादिक गेले, 6 दरवाजे ओलांडले आणि 7व्या दरवाज्यावर गेले तर तिथे हे जय विजय दोघे जण होते, आपल्या हातात शस्त्र घेऊन दोघे जण उभे होते. 7व्या दरवाजावर होते आणि 7वा दरवाजा म्हणजे 6 आणि 1 7 दरवाजे म्हणजे कोणते हो, तर भागवत सांगतं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा, हे अष्टयोग आहे. आणि हे अष्टयोग बौद्धांनी सुद्धा सांगितलेले आहे. भगवान बौद्धांनी मन हे राम झाले, मन हे राम झाले.